नांदेडमध्ये जागतिक किडनी दिनानिमित्त श्री गंगा हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम संपन्न. नांदेड शहरातील श्री गंगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज जागतिक किडनी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 1.5 वर्षात या हॉस्पिटलमध्ये 29 रुग्णांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये डॉक्टर शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना नवजीवन मिळाले असून सर्व रुग्ण सध्या आनंदी आणि निरोगी जीवन जगत आहेत. या कार्यक्रमाला किडनी दान करणाऱ्या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. आणि आम्ही ते ऑपरेशन म्हणजे तुम्हाला त्याची भीती कमी करण्यासाठी आम्ही ऑपरेशनमध्ये काय रिस्क असते आणि काय ऑपरेशनमध्ये काय होऊ शकतं हे सगळं तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मी बरेच बाकी ऑपरेशन करतो, मुतखड्याचे वगैरे सगळे ऑपरेशन करतो, पण किडनी ट्रान्सप्लांट हा विषय माझ्या एकदम म्हणजे हृदयाजवळचा विषय आहे. कारण या ऑपरेशनमध्ये फक्त एक पेशंट आणि डॉक्टर हे रिलेशन नसते. याच्यामध्ये देणारा आणि घेणारा, म्हणजे इव्हन जसं लग्नामध्ये वडिलांनी आपल्या मुलीला दुसऱ्याच्या हाती जसं देतात तसं तुम्ही माझ्या हाती किडनी देताय आणि ती किडनी चांगल्या तरीकेने काढून मी दुसऱ्या पेशंटच्या शरीरामध्ये किडनी लावतोय. म्हणजे मला एका मुलीप्रमाणे किंवा एका आपल्या अपत्याप्रमाणे मला त्याला हँडल करून तुम्हाला ठेवावं लागते. त्यावेळेसच ते फुल ते झाड आपलं व्यवस्थित लागल्या जाते. म्हणजे प्रत्यारोपण जसं आपण एखादं झाड जमिनीत लावतो तर ह्या गोष्टी व्यवस्थित करणं हे, म्हणून माझा हा विषय अत्यंत माझ्या जीवाजवळचा आहे. माझा सदैव प्रयत्न राहील तुम्हाला ऑपरेशनची भीती सगळ्यात कमी राहावी, ऑपरेशनमध्ये सगळ्यात कमी कॉम्प्लिकेशन व्हावे आणि देवाच्या कृपेने आतापर्यंत कॉम्प्लिकेशन नाही झाले सर्जिकल. आणखी माझा दुसरं तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे, या आजच्या दिवशी एक उद्देश आहे की डिसीज डोनर ट्रान्सप्लांट म्हणजे कॅडॅव्हरिक ऑर्गन डोनेशन, याच्याबद्दल मला तुम्हाला सांगू इच्छितो. हे आपण जे केले सगळे लाईव्ह ट्रान्सप्लांट आहे, म्हणजे जिवंत माणसाने दिलेले. पण जे ब्रेन डेड झालेले असतात सध्या आणखी आपली जागरूकता नाही आहे आपल्या समाजामध्ये. कारण मी जवळपास 2018 पासून नांदेडमध्ये ट्रान्सप्लांट करतोय आणि सगळ्यात पहिलं ग्रीन कॉरिडॉर ज्यावेळेस झालं त्यावेळेस जेव्हा जी फिलिंग आली होती मला, ती फिलिंग म्हणजे ठीक आहे, लाईव्ह ट्रान्सप्लांटमध्ये आय फील व्हेरी ग्रेट. सर्जन बिईंग अ सर्जन आपल्याला ना, म्हणजे तुम्हाला तुमची किडनी जेव्हा लावतो त्यावेळेस जेव्हा लग्नी तयार होते त्यावेळेस तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला चांगलं वाटते. इव्हन तुमच्यापेक्षा जास्त आमचं हृदय धडधडत असते की त्या 4 तासामध्ये काय होईल याचं. आपलं हे नाही आहे फक्त की आपल्याला एक ट्रान्सप्लांट एकदा पहिले आपण केलं नंतर मी झाली तर आपल्याला जे म्हणजे आपल्या कौशल्याचं जेव्हा चीज होताना दिसते ना तेव्हा खूप जास्त आपल्याला चांगलं वाटतंय. पण त्यापेक्षाही जे ब्रेन डेड डोनर असतात त्यांनी सर्वांना आव्हान आहे की आपल्या रिलेटिव्हमध्ये किंवा आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये सांगायला पाहिजे की ब्रेन डेड डोनेशन वाढवायला पाहिजे. कारण तो एक माणूस एवढ्या लोकांना जीवन देते आणि त्या ब्रेन डेड डोनेशनमुळे बरेच जवळपास 8 घरांना आपण जीवन देऊ शकतो. ही एक सगळ्यात मोठी बाब आहे आणि हे मला खूप अत्यंत आवडता विषय आहे. दुसरी गोष्ट आणखी एक मला म्हणायची आहे तुम्हाला की स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट ही सुद्धा एक सुविधा उपलब्ध आहे. स्वॅप मध्ये म्हणजे आपल्याला 2 फॅमिली ज्यांना समजा आपला ब्लड ग्रुप मॅच होत नसेल आणि 2 फॅमिलीज जर एकमेकांच्या संमतीनुसार एकाचे डोनर दुसऱ्याला देतील आणि दुसऱ्याचा डोनर पहिल्याला देतील, हे जर करू शकले, हे झालेलं आहे नांदेडमध्ये. पण हे जर तुम्ही करू शकले हे सर्व, यामुळे डोनर्स वाढतात, जे आपली वेटिंग लिस्ट आहे ही कमी होते. तर हे माझं म्हणणं आहे. बाकी शहाजी सरांनी अत्यंत मोठं काम केलेलं आहे. कारण किडनी ट्रान्सप्लांटसाठी पेशंटला कन्वर्ट करणे, पेशंटचा विश्वास त्यांच्यावर येणे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर त्यांनी हे, आणि गंगा हॉस्पिटलच्या सर्व टीमला मी धन्यवाद मानू इच्छितो. त्यांनी मी तिथे ट्रान्सप्लांट करतो, त्यांनी मला जे वातावरण दिलं आहे, म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन करणं म्हणजे कुठल्या पण ऑपरेशन थिएटरमध्ये आपण नाही करू शकत. त्यासाठी टीम लागते, असिस्टन्स लागतो, एनेस्थेटिस्ट चांगले लागतात, सर्व इन्स्ट्रुमेंट चांगले लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू. राहणार पुरंदा, तालुका वसमत. मी माझ्या भावाला माझी किडनी डोनेट केलेली आहे. तुमचं ऑपरेशन 2023 मार्च 2018 मध्ये झालेले आहे.
संभाजीनगर येथे. इथं तर सगळे डोनर आणि ऑपरेशन केलेले सगळे लोक आहेत, पण मी एक सांगेन की हे असा कार्यक्रम जर खेडोपाडी जर झाला तर सगळ्या डोनरमध्ये एक भीती नावाची गोष्ट राहणार नाही. आणि जे लोक खेड्यामध्ये घाबरतात किडनी देण्यासाठी त्यांना थोडंसं प्रोत्साहन भेटेल म्हणून मी सगळ्यांना सांगू शकते की असे कार्यक्रम प्रत्येक खेड्यापाड्यात आणि शहरा भागात झाली पाहिजेत. आणि परत एक सांगेन की मला माझ्या पतींनी किडनी डोनेट करण्यासाठी खूप सहकार्य केलेले आहे. हा माझा सन्मान नसून मी त्यांचा सन्मान आहे असं सांगते. धन्यवाद सर. जागतिक किडनी दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात. खरं तर हा प्रत्येक आपण दिनाला शुभेच्छा देतो, तसा शुभेच्छा द्यायचा दिवस नाही आरोग्याच्या अडचणीच्या प्रसंगानं, परंतु किडनी दान करणं हे किती महत्त्वाचं काम आहे हे सांगण्याचं पण एक प्रयोजन या कार्यक्रमाचं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत आरोग्य क्षेत्रातील नामांकित मंडळी या ठिकाणी म्हणजे नांदेडचं भूषण म्हणावं असे आदरणीय साहेबरावजी मोरे साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी हंबर्डे साहेब करतील त्याप्रमाणे सत्कार होईल. माझे सहकारी पार्टनर गजानन मुद्रू पाटील आणि मी स्वतः त्यांचं या आमच्या हॉटेलमध्ये आल्याबद्दल विसावा पॅलेसच्या वतीने आम्ही सत्कार करू इच्छितो. आपण तो सत्कार स्वीकारावा ही नम्र प्रार्थना आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा देवसेकर जाधव. मी नेत्र शल्य चिकित्सक आहे आणि डॉक्टर शहाजी जाधव यांची पत्नी आहे. सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व सन्मान्य डॉक्टर मंडळी आणि इथं असलेले सर्व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आता सर्वांनीच डॉक्टर शहाजी जाधव यांचं ऑलमोस्ट सगळ्या पेशंटनी कौतुक केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी तुम्हाला कसा धीर दिला किंवा कशी पैशाची मदत केली, तर ते वैयक्तिक आयुष्यामध्ये कसे आहेत आणि ते तुमच्या प्रती एवढे सपोर्टिव्ह का आहेत, तर त्याची काही कारणं आहेत. सर्वप्रथम मी त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो अतिशय खडतर राहिलेला आहे. कुठलंही कौटुंबिक किंवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी आतापर्यंत जे यश संपादन केलेलं आहे ते केवळ त्यांच्या बुद्धिचातुर्य, प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर केलेलं आहे. MBBS आणि MDचं शिक्षण घेताना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. MBBS करत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तरी त्यांनी म्हणजे MDची प्रवेशपूर्व परीक्षाची तयारी करत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. इतक्या मेंटल ट्रॉमामधून पण त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये MD मेडिसिनला प्रवेश मिळवला, ते पण महाराष्ट्रातल्या टॉप म्हणजे फर्स्ट नंबरला जे कॉलेज जातं KEM हॉस्पिटल मध्ये त्यांनी ऍडमिशन मिळवली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी 17वा रँक मिळवला होता. त्यावेळी आमचं लग्न जमलं तेव्हा आम्ही 3ऱ्या वर्षाला होतो. सर KEM हॉस्पिटलमध्ये MD करत होते आणि मी JJ हॉस्पिटलमध्ये MS ऑप्थॅल्मॉलॉजी करत होते. लग्नाची बोलणी चालू असताना माझे वडील त्यांना भेटले आणि लगेच एका तासामध्ये त्यांचा मला फोन आला की मला तुझ्याशी भेटायचं आहे. तर मला थोडं विचित्र वाटलं की इतक्या फास्ट म्हणजे यांना का भेटायचंय माझ्याशी. पहिल्या भेटीमध्ये त्यांना जेव्हा विचारलं की काय तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे, तर त्यांनी सांगितलं मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. म्हटलं आफ्टर मॅरेज घेता येईल का? घेता येईल. पुढचं शिक्षण घेतलं त्यांनी DM नेफ्रो त्यांनी लखनौला केलं. आणि त्यावेळेस ज्या आमच्या चर्चा होत होत्या की बा तुम्ही याच्यानंतर काय करणार, तर त्यांच्याकडे खूप मोठ्या ऑफर होत्या लखनौ शहरामध्ये. तिथले जे काही मोठे हॉस्पिटल आहे, कारण त्यांनी 3 वर्ष तिथं जे काम केलं होतं, तर त्यांना तिथली मंडळी तिथंच थांबा असा आग्रह करत होती. परंतु फॅमिलीसाठी आता आम्ही ग्रामीण भागातून त्यांची फॅमिली आणि त्यांचे वडील माझे चांगले मित्र होते आणि ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून आम्ही दोन्ही फॅमिली आलो, म्हणून त्यांना असं वाटत होतं की आपण गावाकडे आलो पाहिजे. एक मोठ्या ऑफर सोडून ते नांदेड शहरामध्ये आले. आधारला त्यांनी साधारणतः 3 वर्ष काम केलं आणि त्यांना जे करायचं होतं म्हणजे त्यांचं जे एम होतं की ट्रान्सप्लांट युनिट सुरू करायचं,
आमचे डॉक्टर अंकुश आणि त्यांची अनेक वेळा चर्चा झालेली होती आणि त्यांना ती संधी गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली. कागणे सरांनी सुद्धा एक वेळ मला असं बोलून दाखवलं चर्चेमध्ये की मला सुद्धा असं वाटलं होतं किंवा इथं एवढा युनिट रन होईल. या ठिकाणी मला असं वाटते की आमची जी काही निवड होती डॉक्टर शहाजी सरांच्या बाबतीमध्ये म्हणजे कौटुंबिक हा विषय आमचा, तर मला वाटते ते स्वतःच्या कुटुंबासाठी तर आले, परंतु एक फार मोठं कुटुंब त्यांनी नांदेड शहरामध्ये किंवा आसपासच्या 3-4 जिल्ह्यामधले लोक इथे जे येत आहेत फार मोठं कुटुंब त्यांनी तयार केलं. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या सर्व नातेवाईकाच्या वतीनं अतिशय आनंदी आहे. आणि सर अवघ्या 20 महिन्यामध्ये साधारणतः 30 ट्रान्सप्लांट त्यांनी केलेले आहेत. आणखी त्यांची एक गोष्ट बहुतेक काही लोकांना माहिती असेल, ते डावखुरे आहेत. डावखुरे फलंदाज आहेत, ते नक्कीच शतक पूर्ण करतील राजीव सर आणि पेंसे सर आणि त्यांच्या मदतीनं, आणि एक रेकॉर्ड ब्रेक करतील असं वाटते. हा जो माप आहे किंवा हा जो समुदाय आहे किंवा रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डोनरच्या ज्या काही भावना आहेत डॉक्टर म्हणून काय कशी सेवा द्यायला पाहिजे हे त्यांच्या याच्यातून म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा जे डोनर्सनी आणि जे पेशंटनी जे काही भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल आम्ही निश्चितच ऋणी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही 20वा ग्रुपतर्फे युगीधर सर आणि सर बोलतात. त्यांची पण 12 वर्षापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झालेला आहे. उत्कृष्ट ENT सर्जन आहे तो आणि अतिशय चांगल्या प्रकारची सर्जरी आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये ते पार पाडतात. म्हणजे याच्यावर एक लक्षात घ्यायचं आहे, किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आपण पूर्ववत जीवन जगू शकतो, किंबहुना अजून चांगल्या दातृत्व भावनेनं आपलं जीवन पुढे जगता येईल. तुम्हाला तुमची दातृत्व भावना अजून वाढते, कारण तुम्हाला काहीतरी मिळालेलं आहे. तुमचं आयुष्य जे नव्हतं ते कोणीतरी आईनी भावानी बहिणीने दिलंय आणि ते आता आयुष्य बोनस आहे. आणि बोनस आयुष्यामध्ये माणूस कसं करतो, मला जास्तीत जास्त काम करायचंय, वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे आणि माझं आयुष्य हे दुसऱ्यासाठी दान करायचंय, अशा प्रकारची भावना मनात निर्माण होते. आणि असं आयुष्य म्हणजे खूप अतिशय चांगलं आयुष्य आपल्याला जगता येते. मला वाटते किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दात्याला आणि रिसिव्ह करण्याला दोघांनाही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एक सर्जरी आहे, जसं अपेंडिक्सचं ऑपरेशन आपण करतो. अपेंडिक्स ऑपरेशन झाल्यानंतर 2 महिन्यांनी विसरून जातो आपण काय ऑपरेशन झालं आणि काय नाही, संबंध नाही काय. तशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये आली पाहिजे, हे आतापासून लक्षात घ्या. ते किडनी झालंय, माझी किडनी ट्रान्सप्लांट झालंय, हे रोग अंगाशी घेऊन बसू नका. तुम्ही नॉर्मल झाला, फक्त तुमचं काम काय, पहिल्यांदा जी किडनी फेल झाली होती ती काय चुका केल्या होत्या, मग ते व्यसनाधीनता असेल, BP, हायपरटेन्शन, डायबिटीजचं कंट्रोल बरोबर केलं नसेल, डॉक्टरांकडे सूचना बरोबर पाळल्या नसतील, तर त्या गोष्टीचं पालन करा इथून पुढे. म्हणजे ती किडनी जी आईने दिली, भावाने दिली, ती सुरक्षित राहील आणि तुमचं आयुष्य इथून पुढे चांगलं होईल. तर मला वाटते आयोजकांनी अतिशय भावनिक, सुंदर, मनस्पर्शी असा कार्यक्रम आयोजित केला. मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जागतिक किडनी दिन, या जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी दात्यांचा सत्कार समारोह गंगा हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथं आयोजक म्हणून डॉक्टर शहाजी जाधव, डॉक्टर राठोड सर आणि त्यांची गंगा हॉस्पिटल सर्व टीम इथं उपस्थित होती. या कार्यक्रमामध्ये किडनी दात्यांचा आणि किडनी ज्यांना मिळाली अशा रुग्णांचा एकत्रितपणे त्यांच्या रुग्ण आणि नातेवाईकांचा सत्कार समारोह या 20वा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. खरोखर अतिशय भावनिक, अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम या गंगा हॉस्पिटलच्या टीमने आयोजित केला होता. यामधून लोकांमध्ये किडनी दान करण्याची प्रवृत्ती वाढावी आणि रुग्ण जे किडनीसाठी वेटिंगवर आहेत त्यांना लवकर किडनी मिळण्यासाठी निश्चितपणाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मदत रुग्णांना फार मोठी होणार आहे. आणि डायलिसिस असलेले पेशंट फार परेशान असतात आणि डायलिसिस हा काय अंतिम इलाज नाहीये. किडनी फेल्युअरचा अंतिम इलाज म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट असते किंवा किडनी प्रत्यारोपण असते. तर हे किडनी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनची संख्या जर वाढली तर देशामध्ये 5 लाख जे किडनी पेशंट वेटिंग आहे त्या सर्व रुग्णांना जास्तीत जास्त लवकरात लवकर किडनी मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन पहाड उगवेल, एवढी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटते अचिव्हमेंट निश्चितपणे होऊ शकेल.
या गंगा हॉस्पिटल आणि त्यांच्या सर्व टीमचं, शहाजी जाधव आणि सर्व चमूंचं मनापासून या कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्या किडनी दात्यांचं सुद्धा माझ्यातर्फे मनापासून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब होतात तर तेव्हा जेव्हा डायलिसिस मध्ये जे त्रास होतात दूर करण्यासाठी किडनी प्रत्यारोपण म्हणून चांगला ही सुविधा आता नांदेडमध्ये उपलब्ध झाली. त्यामुळे जर एखाद्याच्या किडन्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्याच्या सल्ल्याने म्हणजे हे असे कार्यक्रम आपण आयोजित करूनच अवयवदानाची भीती दूर करू शकतो. तर आमचा पण प्रयत्न राहील समाजामध्ये अवयवदानाबद्दलची भीती दूर करणं आणि हळूहळू हे जेव्हा कार्यक्रम समाजापर्यंत पोहोचतो तर अवयवदानाची भीती दूर. सर, आपल्या रुग्णालयात किती एकूण शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहेत? काय 29 किडनी प्रत्यारोपण आम्ही केलेले आहे, सगळे यशस्वी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करावं जी किडनी आहेत? बेसिकली ज्यांना पण किडनी प्रॉब्लेम आहे प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सल्ल्यानुसार प्रॉपर जे डॉक्टर सांगतील ती माहिती घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करा. म्हणजे अंधविश्वासामध्ये नका. काही कारणास्तव ब्रेन डेड होतो, म्हणजे त्यांना ऍक्सिडेंटमुळे मार पडतो किंवा त्यांच्या डोक्यामध्ये हेमोरेज होतो किंवा डोकं काही कारणास्तव मृत्यू पडतं. त्यावेळेस तो व्यक्ती एक नवीन काही ज्यांना आजार आहेत त्यांना एक नवं जीवन देऊ शकतो. तर त्यांच्या फॅमिलीने जर अवयवदानाचा निर्णय घेतला वेळेस तर एक ब्रेन व्यक्ती ही 10 म्हणजे 8 नवीन पेशंटचं जीवनदान बनू शकतं. आणि जे नवले फॅमिलीना हे सगळ्यात मोठा निर्णय घेतला त्याच्यामुळं एक 3 ते 4 रुग्णांना नवजीवनदान मिळालेलं. जो विलास आहे त्याला जवळपास 10 वर्षापासून डायलिसिस होतं. डायलिसिस मध्ये खूप हाल होतात. त्यांच्या एका निर्णयामुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदललेलं आहे. तो नॉर्मल माणसासारखं सगळं काम करू शकतो. आणि ही आता काळाची गरज आहे की जीवनदानापेक्षा जेव्हा एखादा व्यक्ती मृत होतो, ब्रेन होतो, तेव्हा यांच्यामध्ये यांचा काही स्वार्थ नाही, पण एक समाजासाठी एक भावना की आपल्यामुळे जगाचं काहीतरी चांगलं व्हावं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, त्या भावनेने जो अवयवदानाचा निर्णय यांनी घेतलेला आहे तो सगळ्यात मोठा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी यापेक्षा खूप छोट्या आहे.